पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे आणि जो अल्पवयीन आरोपी होता त्याच्या ब्लड रिपोर्टमध्ये या दोन्ही डॉक्टरांनी बदल केल्याचा ठपका हा पुणे पोलिसांनी ठेवलेला आहे। यापूर्वी सुद्धा ससून हॉस्पिटल हे वादात अडकलं होतं ललित पाटील ड्रग्स प्रकरणामध्ये आणि पुन्हा एकदा ससून रुग्णालय आता चर्चेत आलेलं आहे। आता आपल्या सोबत बोलण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकर साहेब, काय ज्या पद्धतीने या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे, अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळ, या संदर्भात यापूर्वी सुद्धा या सगळ्या संदर्भात तुम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतात, काय या सगळ्या डॉक्टर अजय तावरे यांची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, काय तुमचं नेमकं ह्या पुणे शहरामध्ये चाललंय काय? रोज एक धक्कादायक बातम्या आपल्याकडे येत आहेत आणि अशा पद्धतीनं ससूनचा ढिसाळ कारभार, मी वर्षभर ससूनच्या कारभारावर बोलतोय। डॉक्टर संजय ठाकूरांना अटक आजपर्यंत केली नाही, सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। ह्या खात्याचे मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांना अजून डोळे उघडले नाही। अजय तावरे सारखा डॉक्टर त्या खुर्चीवर बसवण्याचा महाप्रताप हसन मुश्रीफ साहेबांनी केलाय आणि हसन मुश्रीफ जर अशा पद्धतीने वागत असतील तर प्रचंड आता काय यांच्याकडून अपेक्षा ठेवायची? सरकारच घोटाळेबाज सरकार आहे आणि पुणेकरांचं रक्त पिऊन महाराष्ट्राच्या जनतेचं रक्त पिऊन राज्य करत आहेत। अशा पद्धतीचं हे सरकार आहे। ह्या सरकारला जागेवर आणण्याचं काम पुणेकर करतील, देशातली लोक करतील। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हा प्रचंड घोटाळा आहे। हा अजय तावरे एक दिवसाचा ना, हा अजय तावरे वर्षानुवर्षे रक्तगट बदल, रिपोर्ट बदल आणि ह्याचा गोरच धंदा हा तिथं। आणि ससून सारख्या दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्याने, या दवाखान्यामध्ये हसन मुश्रीफांनी लाडवली पिल्लावर ही त्यांच्या आशीर्वादाने, मला तर वाटतं अजय तावरेला कोणाचा फोन आलता ह्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये हसन मुश्रीफांनी राजीनामा दिलाच पाहिजे। आता अशी परिस्थिती निर्माण झालेली, जे तपास अधिकारी आहेत ते सखोल तपास करत असतात, जरा थोडा चित्र दिसते, पण ह्याच्यात अजून बरेच मासे गाळायला लागणार आहेत। कारण ज्या पोलिसांनी ह्या प्रकरणामध्ये ही सगळी गोलमाल केलंय त्याच्यामध्ये यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे। नुसतं काल आमचे दादा आले, दादा काहीच बोलले नाही, काही डिसिजनच दिलं नाही। आमच्या दादांनी ह्याच्यामध्ये डिसिजन दिलं पाहिजे। पुणेकरांवर जे होतं अन्याय, आज पब संस्कृती, अंमली पदार्थ संस्कृती, दारू घोटाळा, ह्या प्रचंड आज ह्या प्रकरणामध्ये दोष आहेत। जे अग्रवाल परिवार आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर रोज लोक आज त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करतात। पैशाच्या जीवावर अनेक लोकांचा त्यांनी खून केलाय। पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आणून खोट्या सह्या घेतल्या दमदाटी करून, डेव्हलपमेंट अग्रीमेंट करून घेतले। जमिनी लुटण्यासाठी ज्या कोरेगाव पार्कचे जे अधिकारी होते त्यांचाही तपास झाला पाहिजे। ह्याच्या मागे एक गोव्याचा जमीनधारक होता, तो जेलमध्ये मेला। म्हणजे अशा पद्धतीचं हे राजकारण आहे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही। अहो, ते अजय भोसले नेहमी तक्रार करतात, माजी नगरसेवक आहेत, आमचे सहकारी आहेत, ते कुठल्या पक्षाचे आहेत त्याचं मला काही घेणं देणं नाही, पण त्यांच्यासारख्याला एका गुन्ह्यामध्ये वर्षानुवर्ष पेंडिंग गुन्हा आहे, त्या गुन्हा बी अजून त्यांनी त्याचा चार्ज केला नाही। हे जे सगळी जी नावं घेतात अजय तावरे आणि डॉक्टर हरनोळ, यांच्या पाठीशी नेमकं कोण असावं असं वाटतं तुम्हाला? कारण कोणी ते स्वतः असं काम करते की तुम्ही जसं आत्ता म्हटलं की यांना कोणाचा तरी फोन आलाय, हसन मुश्रीफांकडनं फोन, नेमकं तुम्हाला कोण वाटतंय? ह्याच्यामध्ये कुठल्या तरी नेत्याचा फोन 100% आला आणि हसन मुश्रीफांनी ह्या ज्या पद्धतीने ही पिलावर लाडवली, त्यांनी वर्षापूर्वी जेवढे आपले ही प्रकरण झाले तेव्हा जे ससून साफ करायला पाहिजे होतं, पण अजय तावरे तर इतका प्रचंड मोठा गोंधळ करतोय, तर ह्याचा अर्थ ह्याने अनेक रिपोर्टमध्ये ह्याच्यामध्ये पूर्वी बदल केलेले आहेत, ही वस्तुस्थिती, आणि त्याला सवय लागली आणि त्याला लोकांचं रक्त प्यायची सवय लागलेली। हा माणूस काय गप असणार नाही, ह्याला निलंबित नाही, ह्याच्या पोलीस गुन्हा तर आज दाखल झालाय। म्हणजे ससूनच्या डॉक्टरवर डायरेक्ट पोलीस गुन्हा दाखल करतात, म्हणजे त्या पोलिसांना धन्यवाद दिले पाहिजे। कारण असं आजपर्यंत ससूनला घाबरतात पोलीस, कारण सगळी त्यांची कामं असतात आणि हे डॉक्टर उलटी बालटी कामं करतात। पण आज मी त्यांचं, त्या पोलीस जे तपास अधिकारी त्यांचं अभिनंदन करेल याच्यासाठी की त्यांनी योग्य ठिकाणी हात घातलाय आणि अजय तावरे सारखे अनेक रक्त पिणारे या समाजातले लोक यांना उखडून टाकलं पाहिजे। या सगळ्या याच्यामध्ये अजून कोण सगळं असू शकतात असं हे नेमकं कनेक्शन कुठपर्यंत जाऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? काय समजू? ह्यामध्ये पोलिसांनी तपास व्यवस्थित केला पाहिजे, हे कनेक्शन मंत्र्याच्या घरापर्यंत पोहोचेल आणि ह्याच्यामध्ये वेळ निघून गेला की मग ह्याच्यामध्ये जे संजय ठाकूरांचं झालं तेच अजय तावरेचं होईल।
पण ह्याच्यामध्ये आता पुणेकर ग बसणार नाहीत. आज पुणेकर रस्त्यावर चर्चासत्रे, काल आमच्या निबंध स्पर्धा, पण आम्ही पुणे शहरामध्ये जनजागृती करतोय आणि ह्याच्यामध्ये मग महानगरपालिका असेल, दारूबंदी विभाग असेल, हे सगळ्यांवर आम्ही आता मोर्चे काढणारे, भेटणारे, निवेदन देणारे, आज त्यांनाही सोळकी पोलो करणार, कारण लोकशाहीने आम्हाला तेवढे अधिकार दिले आणि आम्ही ग बसणार नाही. पण आम्ही पुणेकरांसाठी लढणार आहे. धन्यवाद. तर रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केलेला आहेत. याच खात्यातील जे मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे, अशा पद्धतीचा थेट आरोप धंगेकरांनी केलेला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा आमदार धंगेकर करतायत. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.